आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। शेतीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत धर्मापुरीत युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। परभणी तालुक्यात असलेल्या धर्मापुरी गावातील रहिवासी असलेले प्रभाकर सखाराम डाकरगे यांची शेती आहे। दुपारी शेतात कोळपणी सुरू असताना शेजारी असलेल्या शेतकऱ्यांसोबत शेतीच्या कारणावरून वाद झाला। वादांचे रूपांतर भांडणात झाले। यात शेजारी असलेल्या शेतकऱ्याने प्रभाकर डाकरगे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप प्रभाकर डाकरगे यांनी केला आहे। हल्ला करणाऱ्यांनी प्रभाकर डाकरगे यांचा भाचा अशोक तिडके यासुद्धा लोखंडी रॉडने मारहाण केली आणि डाकरगे यांच्या घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना धमकावत महिलांना सुद्धा जीवमारची धमक्या दिल्या आणि घराच्या दरवाजावर लाठ्या काठ्या घातल्या आहेत, अशी माहिती पीडित प्रभाकर डाकरगे यांनी दिली आहे। शस्त्राने हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेमध्ये डाकरगे यांना त्यांच्या भावाच्या मदतीने पोलीस ठाण्यात घेऊन गेले असता पोलिसांनी त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नसून तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीडित प्रभाकर डाकरगे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। काय विषय सगळा? काय नाही, शेतीचं आहे आपलं। बैल पोटू लागलो आम्ही, पोटू आलो त्याच्याहून त्यानं मारहाण सुरू केली। बरं, काय नेमकं कारण काय होतं एवढं मारहाण करण्याचं? कारण काहीच नाही साहेब। कशामुळे मारहाण झाली, काय आहे? काय शेतातून मामा शेतात पोटू लागली, पिताना ते मारलं। आम्ही बैलगाडी आणायला गेलो, मला रस्त्यामध्ये अडविला, रॉडनं मारलं। पुन्हा घरी आल्यावर कुठं कुठं मार लागलाय नेमका तुला? मांडीला गुडघ्यात लागलाय। मामाच्या घरी गेल्यावर घरी आले की घरी आल्यावर दरवाजा ह्याच्यावर लाथा घाल लागली, धमक्या देऊ लागली। मामाचं एकच घर आहे तिथं। तो मामा चित्त काय करतो? शाळेत आहे शिकायला। कोणत्या शाळेत? ज्ञानसाधना प्रतिष्ठान। ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये। बरं, आता नेमकं काय म्हणतात लोक ते? आता अजून महाराष्ट्र म्हणते आम्हाला भीती निर्माण झाली आहे, खाड्यापुरती करतो म्हणायचं। काय मागणी मग आता? गुन्हा दाखल करा। ठीक। माझं नाव दत्ता सखाराम डाकरगे। काय प्रकार आहे नेमका? काय नाही, आम्ही कोळपूला आलो। कोळपिता बैल असं घुऱ्यावर आमच्या रानातूनच कोळला आला, तर ते म्हणलं आमच्या रानात यायला म्हणला। त्यानंतर आम्हाला मारहाण सुरू केली त्यानं, चाकूचे वार केले। पुन्हा धमक्या देतो की तुम्हाला खांडापुटी करतो, गावात येऊ देत नाही। पुन्हा त्यानंतर आम्ही परभणीत आलो, दवाखान्यात ॲडमिट झालो। त्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनला गेला होतात का तक्रार द्यायला? तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेलो, तिथून अर्ज केला आणि ॲडमिट झालो सरकारी दवाखान्यात। पुन्हा शिवीगाळ करायला, पुन्हा जातीवाद करायला, जातीवाद चालला आहे। काय म्हणतात नेमकं? घर आहे असं तसं, आमचं एक घर आहे तिथं। तुमचं एकच घर आहे गावात? हा, एकच घर आहे। बरं, आता काय द्यायला पुन्हा घरी आम्ही काय नेमकं धमक्या देताना काय म्हणतात? बाया माणसाला शिवीगाळ करायला आहे, कवाडावला लाथा हाणायला आहे, काट्या कुऱ्हाडी घेऊन आला घरी, बाया माणसं घेऊन आला। पुन्हा आमच्या भाषाला मारलं, शिकायला आहे आमच्या इथं ते 12वीला पाहुण्याला मारलं त्यानं। काय आता मग काय मागणी काय तुमची? आमची मागणी म्हणजे काय, तर निकाल लागला पाहिजे बाजूला, म्हणजे त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। गुन्हे दाखल झाले पाहिजे। ठीक। सखाराम डाकरगे। प्रकार असं आहे की शेतामध्ये कोळपत होतं, थोडंसं बैल त्यांच्या रानात गेल्यामुळे त्यांनी हा प्रकार केला, मारला आणि चाकूचा वार केला। काय भानगड होती नेमकं? कशा एवढं जीवघेणा हल्ला करण्याचं कारण काय? कारण काहीच नव्हतं, खाली म्हणजे बैल गेल्यामुळे नुसतं केवळ त्याच्यामुळे हे केलं। त्यांच्या शेतात तुमचा बैल गेला होता, धानामध्ये धान खाऊ लागलं काही? धान म्हणजे धुऱ्यावरच होतं, ते म्हणे की पलीकडे जाऊ द्यायचं नाही। तुझ्या रानातून काय करायचं, आणि गेलं पण दोघं थोड्या वेळाने गेलं तर तेवढ्यासाठी कारण त्यांनी जोडलं। कशाचा वापर केला आहे मारताना आणि कोण मारल्याचे नावं काय? सिद्धेश्वर सुभाषराव कदम। मारताना तिने चाकूचा वापर केला आणि मुक्का मार भरपूर आणला, कारण की डोक्यावर एवढा मार आणला की तिने म्हणजे पूर्ण बेसिक झालं आणि नंतर मग चाकूचा वापर केला। आणि त्यानंतर काय केलं तुम्ही?
काही नाही, डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलो, हं. अर्ज दिला आणि ॲडमिट झालो. बरं. हां. आता काय मागणी आहे तुमची? आता काही नाही मागणी, डायरेक्ट केस करायची आणि जे नियम आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. हां. ठीक.